हरिभाऊ किसनराव बागडे यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे राजस्थान. हरिभाऊ किसनराव बागडे हे राजस्थान राज्याचे वर्तमान राज्यपाल आहेत. 2026च्या निवडणुकांच्या घोषणेनुसार कोणत्या राज्यामध्ये 2 टप्प्यात म्हणजे 23 आणि 29 एप्रिलमध्ये मतदान होणार आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे 2 टप्पे म्हणजे 23 आणि 29 एप्रिल घोषित करण्यात आले आहेत. IRENA या अहवालानुसार नवीकरणीय ऊर्जा बाजारपेठेत भारत जगामध्ये कितव्या स्थानावर आहे? उत्तर आहे 3ऱ्या. नवीकरणीय ऊर्जा बाजारपेठेत भारत चीन आणि अमेरिकेनंतर 3ऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ बनला आहे. जागतिक आनंद अहवालात म्हणजे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये भारताचा 2026 मधील क्रमांक किती आहे? उत्तर आहे 116वा. ताज्या निर्देशांकानुसार जागतिक आनंद अहवालात भारत 116व्या स्थानावर आहे. क्युडेंगा ही लस प्रामुख्याने कोणत्या डासामुळे पसरणाऱ्या आजारावर प्रभावी आहे? उत्तर आहे एडिस इजिप्ती. डेंग्यू हा प्रामुख्याने एडिस इजिप्ती या डासामुळे पसरतो आणि क्युडेंगा ही त्यावर प्रभावी लस आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? उत्तर आहे 1 मे 1960. द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? उत्तर आहे 13वा. दहशतवादाच्या प्रभावाच्या बाबतीत भारत जगात 13व्या स्थानावर आहे. मुकुंद्रा हिल्स आणि सरिस्का ही राष्ट्रीय उद्याने कोणत्या राज्यात आहेत? उत्तर आहे राजस्थान. मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का ही राजस्थानमधील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1944. ब्रेटन वुड्स परिषदेनंतर जुलै 1944 मध्ये IMF आणि जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकांसोबत एकूण किती राज्यांच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत? उत्तर आहे 4. पुदुचेरीसोबत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या 4 राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. भारताची पहिली डेंग्यू लस क्युडेंगा किती वयोगटातील व्यक्तींसाठी मंजूर करण्यात आली आहे? उत्तर आहे 4 ते 60 वर्ष वयोगट. औषध महानियंत्रकांनी 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी या लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 नुसार नवीकरणीय ऊर्जेमध्ये राजस्थान प्रथम क्रमांकावर आहे. या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर आहे भजनलाल शर्मा. भजनलाल शर्मा हे राजस्थान राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण ठरल्या आहेत? उत्तर आहे अश्विनी भिडे. अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला गेला आहे.